कुठल्याशा आगाला जळणारी 2 कच्ची लाकडं. दादारावांच्या वज्रस्पर्शाने झाली त्यांची भव्य पलिते आणि दादा सुटल्या म्हणजे त्या आव्हानाचे कोपरे. पण आता अंगणात पडले आहेत त्या चलत्या आभाळाचे तुकडे, मरणाचे तुकडे. बघू बरं, निळे जांभळे असतील नाही का? मरणाचा रंग कसा होता? नजराच मिटल्यात सगळ्यांची. आधी नजरा बिथरल्या आणि मग जखमा झाल्या का आधी? का आधी जखमा झाल्या आणि मग नजरा बिथरल्या? या वेदनांची जबाबदारी कोणाची? या वेदनांची जबाबदारी आपणच पाहिलेल्या दगदगत्या बंडखोर स्वप्नांची. आणि फुलवाली पंदी नसलेल्या रंगांसोबत खेळणार. स्वप्नाने बदलून टाकली सारे रंग आणि नजरेसमोर ठेवला एकच करडा रंग, या मातीचा गंध असलेला. आणि आज ते स्वप्न दिनाच्या रूपात वाटताना पकडले गेले. चले आपलीच एखादी चामडी पितूर झाली असेल. काय त्यांचा लाजपणे गच्च मुठीची केस निसडून चौकात फिरवले. लाथांनी तुडवून लोखंडी पायताण मुडक्यात रुतवला आणि कलात्मक नजरेनं पाहिलं तापल्या सळांचे रट्ट्यांचे चित्र हातांवर चकचकीत. नाही, उपाशी असतील बिचारे. उपाशी ती झाडं विवस्त्र प्रेतांवर कशी तुटून पडतात ना, तशी तुटून पडली ती गोरी डुकरं आमच्यावर. जमीन तुटले आमच्या हातूनचे लटके. स्वातंत्र्याच्या स्वप्नांचा खच साठून राहिला. त्याही कोपऱ्यात आणि त्याही कोपऱ्यात चलत होते स्वप्नांचे तुकडे. त्याही काळजात आणि त्याही काळजात किती तरी तसेच जळत राहिले या स्वप्नांचे तुकडे. त्याही दिलाभर आणि त्याही बाकी काहीच नाही. ओंजळभर माहितीसाठी माझ्यासोबत बिछाना उभवला त्यांनी. एकदा, दोनदा, तीनदा. गाडीची अवलाद चाली. अरे हिंमत असेल तर काही भिडवा आमच्याशी. त्या उत्तरेच्या मस्तकापासून दख्खनच्या तळव्यांपर्यंत खेचून काढून
काळी फुलं कच्च्या देठाची. पण मग आम्ही सांगू त्यांना काही काळ तरी आपल्या गर्वानं गाभारा गंधानारा पाकळ्यांचा